तुम्हालाही पांढरे केस नकोसे वाटत असतील किंवा मग पांढऱ्या केसाने तुम्ही त्रस्त झालेला असाल, तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीनं नॅचरल कलर तयार करून केसांवरती अप्लाय करू शकता. खूप सुंदर केस होतात आणि याचा रिझल्टही 100% रिझल्ट आहे. तर तुम्ही घरच्या साहित्यामध्ये अशा पद्धतीनं रेमेडी नक्की ट्राय करा. त्यासाठी आपल्याला फक्त 2च वस्तू इथं लागणार आहेत आणि ते आहे बीट. आता इथं मी एक बीट घेतलेला आहे आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. आता याला छान आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. इकडे तुम्ही केसांवरती अप्लाय केल्यानंतर खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. केसांना खूप छान असा लुक येणार आहे आणि सुंदर आपल्या केसांवरती येणार आहे. केसांना छान चमक येणार आहे. हे बीट आता किसून घेतल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण जे खिसलेलं बीट आहे हे घालून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण दुसरा घटक घालणार आहोत, तो आहे कॉफी. तर कॉफी पावडर आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. आपल्या केसांना छान लुक येतो आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होते. कॉफी आपल्या केसांना गुंता होऊ देत नाही, केस चमकदार बनवते. कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं आणि ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. नॅचरल पद्धतीनं केस आपल्याला जर काळे बनवायचे असतील तर इथं आपल्याला कॉफीचा वापर करायचा आहे. ज्यांचे केस खूपच पांढरे झाले असतील त्यांच्यासाठी हे टॉनिक आहे आणि हे टॉनिक तुम्ही केसांसाठी अवश्य तयार करा आणि केसांवरती अप्लाय करा. तुम्हाला डाय करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करा. केसांना खूपच पोषण मिळतं आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात. 5 मिनिट आपल्याला हे छान मिश्रण उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि एका कपड्याच्या साहाय्यानं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे किंवा मग चाळणीच्या साहाय्यानं छान याला गाळून घ्यायचं आहे. याचं जे निघालेलं पाणी आहे हे पाणी आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंटचं भरपूर प्रमाण असतं आणि आपल्या केसांसाठी आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम करतं. कॉफीमुळे केस वाढायला मदत होते, केसांचं गळणं बंद करतं, केस मुळापासून वाढायला मदत होते. आता हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. तर आपल्याला इथं नॅचरल मेहंदी घ्यायची आहे. ज्या मेहंदीमध्ये केमिकल नाही अशी मेहंदी आपल्याला इथे घ्यायची आहे. आता ही मेहंदी आपल्याला लोखंडी कढईमध्ये भिजवायची आहे. कारण लोखंडी कढईमध्ये आयरनचं प्रमाण भरपूर असतं आणि आपल्या केसांसाठी तेही खूप फायदेशीर ठरतं. लोखंडी कढईमध्ये जर आपण मेहंदी भिजत ठेवली तर आपल्या केसांना नॅचरल कलर येतो आणि तोही काळा कलर येतो. त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आहे. 2 चमचे मेहंदी घेतलेली आहे आणि मेहंदी आपल्याला हिनाची घ्यायची आहे. हिना मेहंदीमध्ये जास्त केमिकल नसतं आणि आपल्या केसांसाठी ते खूपच फायदेशीर असतं. आता आपण मार्केटमधून भारी भारी केमिकलयुक्त असे मेहंदी आणतो किंवा मग डाय आणतो आणि केसांवरती अप्लाय करतो. तात्पुरता आपल्या केसांना कलर छान वाटतो, पण त्यानंतर आपले केस डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि आपल्या केसांची शाईन जाते, केस वृक्ष होतात आणि मग त्यानंतर आपण नॅचरल पद्धतीनं केस कसे काळे करायचे याकडे वळतो आणि त्यानंतर मग खूप उशीर झालेला असतो आणि प्रोसेस व्हायला आणि केस आपले व्यवस्थित व्हायला खूप काळ निघून जातो. त्यासाठी आपले केस सुरुवातीलाच थोडीशी पांढरी व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपण असं नॅचरल पद्धतीनं घरच्या घरी केस कलर करू शकतो. त्यामुळं आपले केस डॅमेजही होत नाहीत आणि खराबही होत नाहीत. तर इथं अशा पद्धतीनं आपल्याला एकदम स्मूथ अशी मेहंदी भिजवायची आहे. हे मेहंदी रात्रभर ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती अप्लाय करू शकता किंवा मग भिजवल्याबरोबर लगेच सुद्धा तुम्ही हे केसावरती लावू शकता. आता हे मेहंदी भिजवल्यानंतर लगेच केसाला लावलं तर लगेच आपल्या केसांना कलर चढतो. पण तुम्हाला जर डार्क काळे केस करायचे असतील तर तुम्ही हे मेहंदी रात्रभर असेच कढईमध्ये ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती अप्लाय करायची. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे. केस गळती थांबणार आहे. कॉफीमध्ये कॅफीनचं भरपूर प्रमाण असतं आणि ते केस गळती थांबवते आणि केसातील कोंडा नाहीसा करतो. दाट आणि नॅचरल पद्धतीनं काळे करण्यासही मदत करतो. हे रेमेडी तुम्ही नक्की करून पहा. खूप सुंदर याचा रिझल्ट येणार आहे. आपण जे 2 घटक या मेहंदीमध्ये घातलेले आहेत ते आपल्या केसांसाठी टॉनिकचं काम करणार आहेत. बीट हे आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढेच फायदेशीर आहे आणि केसांसाठी सुद्धा तेवढंच फायदेशीर. आता ही मेहंदी मी अर्धा तास भिजत ठेवलेली होती आणि त्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट पाहू शकता. खूप सुंदर असा याचा कलर आलेला आहे आणि तुम्ही आता हे केसांवरती अप्लाय करू शकता.
किंवा मग रात्रभर जर तुम्ही हे असंच लोखंडी कढईमध्ये ठेवली आणि दुसऱ्या दिवशी अप्लाय केली तर याचा खूप सुंदर असा केसांचा काळा कलर येतो आणि आपल्या केसांवर नॅचरल पद्धतीनं चमक येते आणि केस आपले दाट काळेभोर आणि लांब व्हायला सुद्धा मदत होते. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय.